नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण एका नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत. शेकडेवारी. या पहिल्या व्हिडिओमध्ये त्याचा आपण परिचय करून घेऊया. रमेशला चाचणी परीक्षेत 20 पैकी 17 गुण मिळाले आणि सुरेशला 25 पैकी 21 गुण मिळालेत. आता दोघांमध्ये चर्चा चालली आहे की कुणाला चांगले गुण मिळालेत. यावरती जगन म्हणाला की 17 आणि 21 या संख्यांचा आपण सरळ उपयोग नाही करू शकत कुणाला चांगले गुण मिळाले याची तुलना करण्यासाठी, कारण 17 हे 20 पैकी गुण आहेत तर 21 हे 25 पैकी गुण आहेत. मग अशा वेळेस तुलना करण्यासाठी काय करावे? तर बऱ्याच पद्धती आहेत. अशा तुलनांसाठी बऱ्याच पद्धती आहेत. त्यातलीच एक पद्धत म्हणजे शेकडेवारी. शेकडेवारीला टक्केवारी किंवा शतमान पद्धत असेही म्हणतात. शेकडेवारीमध्ये प्रत्येक राशीची पूर्ण जो भाग असतो त्या भागाची किंमत 100 आहे असे मानतात. आणि मग जर तो भाग पूर्ण भागाची किंमत 100 असेल तर आपण जो विचारात घेतलाय भाग त्या भागाची किंमत काय असेल हे आपण शोधून काढतो आणि मग त्या किमतींची आपण तुलना करतो. म्हणजेच 20 पैकी 17 ऐवजी हा जो पूर्ण भाग आहे याला 100 एककांमध्ये याची विभागणी केली तर 17 म्हणजे त्यातील किती एकक हे मला शोधून काढावं लागेल. तसेच या पूर्ण भागाला 25 ला जर मी 100 एककांमध्ये विभागलं तर 21 म्हणजे त्यातले किती एकक हे मला शोधून काढायला लागेल आणि मग त्यांची मी सरळ सरळ तुलना करू शकतो. म्हणजे जर 20 ला मी 100 भागांमध्ये विभागलं तर 17 म्हणजे किती भाग येणार हे काढण्यासाठी मला 17 गुणिले 100 भागिले 20 इतके भाग येणार आहेत. म्हणजेच 20 एक्के 20, 20 पाचा 100, 17 पाचे 85 भाग येणार आहेत. म्हणजेच रमेशला 100 पैकी जर गुण असतील तर 85 गुण पडले असते. इथे आपण ही शेकडेवारी मांडत आहोत. आणि तसेच जर सुरेशचं आपण काढलं तर 25 ला जर आपण 100 मध्ये विभागलं तर 21 म्हणजे असे किती भाग होणार आहेत हे जर आपण काढलं तर 21 गुणिले 100 भागिले 25. 25 एक्के 25, 25 चोक 100, 21 चोक 84. म्हणजे सुरेशला शेकडेवारीप्रमाणे 84 याचं एकक आपण नंतर बघणार आहोत, पण 84 ही संख्या आलेली आहे. आणि 84 आणि 85 यांची आपण सरळ सरळ तुलना करू शकतो आणि आपल्याला दिसतंय की 85 हे जास्त आहेत. म्हणजेच रमेशला दोघांच्या तुलनेमध्ये चांगले गुण मिळालेले आहेत. दोघांनाही चांगले मिळालेत, पण रमेशला दोघांच्या तुलनेमध्ये चांगले गुण मिळालेले आहेत. आता ही शेकडेवारी आपण कशी काढली याच्यावर आपण थोडे जास्त सखोल माहिती घेणार आहोत, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इतकेच जाणून घेऊया की शेकडेवारी काढण्यासाठी आपल्याला जो पूर्ण भाग असतो त्याला 100 एककामध्ये विभागायचं असतं आणि मग आपल्याला जे विचारात घेतलेले भाग आहेत ते 100 पैकी किती एकक असतील शोधायचं असतं आणि ती आपल्याला येते शेकडेवारी. शेकडेवारी दाखवताना आपण ह्या चिन्हाचा वापर करतो आणि याला आपण म्हणतो टक्के. म्हणजेच याला बोलताना आपण याचं उच्चारण आपण करणार आहोत 84%.
84% किंवा रमेशचे गुण आहेत ते 85%. हे जे चिन्ह आहे हे आपण शेकडेवारी दाखवण्यासाठी वापरतो. शेकडेवारी किंवा टक्केवारी. आपण अजून काही उदाहरणं घ्यायची तर आपल्या मोबाईल बॅटरीमध्ये आपल्याला दिसतं की माझ्या बॅटरीमध्ये 43% चार्ज शिल्लक आहे. म्हणजे जर माझ्या बॅटरीचा चार्ज मी 100 एककांमध्ये विभागला, संपूर्ण चार्ज हा जर 100 एकक आहे असं मानलं, तर त्यातले 43 एकक चार्ज हा शिल्लक आहे. किंवा आपण म्हणतो की या वेळेच्या निवडणुकांमध्ये 63% मतदान झालं. म्हणजे काय, तर मी संपूर्ण मतदारांना, एकूण सगळे जे माझे मतदार आहेत त्यांची विभागणी मी जर 100 एककात केली, तर त्यातील 63 एकक इतक्या मतदारांनी मतदान केलं. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण ही टक्केवारी वेगवेगळ्या स्वरूपात कशी मांडता येते याच्यावर चर्चा करणार आहोत. मराठी टू इंग्लिश शब्दकोश. शेकडेवारी किंवा टक्केवारी, पर्सेंटेज, टक्के किंवा टक्का, पर्सेंट. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.